सर्व झालं छातीत बापाच्या हातात ती काठी खाली पडली. थरथरणारा बाप जाग्यावर मेला. ही मालिका नाहीये, हे भाषण नाहीये, ही मालिका नाहीये, हे भाषण नाहीये. हे आज माझ्या समोर कीर्तनात बसलेल्या 40% दारुड्यांच्या घरातली आजची चित्र आहे. ध्यानात ठेवा. का तर इंदुरीकर दारुड्यांना लय बोलतो. आम्ही त्याच्या बापाची पेतो का? माझ्या बापाची प्यायला तुमचा बाप मेलाय का? बऱ्याच लोकांचं काय म्हणणे बघ, इंद्रिकर दारुड्यांना लय बोलतो, त्याच्या बापाची पेतो. त्याच्या बापाची पेतो का मी? त्याच्या काय बापाचं जात? माझ्या बापाचं नाही जात. मला माझ्या बापाची तुम्ही पेताही नाही आणि माझ्या बापाचं काही जाताही नाही. पण तुमच्या बापाच्या अगोदर तुम्ही गेलात हे ध्यानात ठेवा. गेलात का नाही? या 4 वर्षामध्ये हसण्यावारी गोष्टी नेऊ नका मारा. या 4 वर्षामध्ये बाप मुलाच्या अंत्यविधीला गेलाय की नाही बोला. आता ह्या कंपनीने कार्तिक कामाला 100 रुपये रोज ह्या नाला का 100 रुपये मिनिट आहे परवा. मिनिट 100 रुपये मिनिट कळतो का येड्या तुला? मिनिट ए दरिद्री मिनिट कळत. आता या भांगारांना 3000 रुपये महिना आहे. 4 रविवार गेले सुट्टी, किती राहिले? 26. 2 गेले शनिवार, 24. 2 दिवस गेलाच नाही. 22. खोली भाडं 900 आणि खानवळा 1100. तरी दारू पेताना आलाय का? लाज नाही वाटत तुम्हाला? ए दरिद्री हो, अरे इकत कशाला पेता? खिशात गलास ठेवीत जा. येईन तो ठरण काला पैसे घालता. ए विनोद आहे, पैसा कमवा ना. ए कोण म्हणलं तुम्हाला दारू पिऊ नका? 5000 रुपये रोज कमवून 2500ची दारू प्या. पण 9000चं हँडशीट आहे. आतली चड्डीच नाही, चैन उघडी आतून मोकळा, कायम रेंज मध्ये. बगलात कुचिडं झालं, 1 साइड भांग पाडी ते. आता हसाल, पोरग कामाला लागलं कंपनीत, गावात झाला बो भटा. चिटाकलं म्हणजे चिटाकलं. मग त्याचा बाप गावात कडक तुटीवाला दरोडेखोर. चिटाकलं बाप आपलं पोर चिटाकलं. आता इकडं काय कशाला चिटकेले त्याला काय माहित. पण पोर चिटाकलं. मग गावातले गरीब माणसं बिचारे पोरींचे बाप करता का आपली पोरगी? चिटकलंय तुमचं पोर, करा. कसं शक्य आहे? पोर कंपनीत आहे. मग असं करा, मी पाहिजे तो खर्च करीन, पण माझी पोरगी करा. 2 बसते काढून दिली, भारी पॅन्ट, जेवण. या श्रीमंत लोकांनी काय केलं माहिती का मला? यांच्या पैशाला आला ऊत आणि यांनी गरीब गुत मारून मारली. यांनी काय आवत हाकून पैसे का मग आपुशी असलं नाही. यांच्या पैशाला फुकाट असल्यामुळं आला माज आणि यांनी धर्माचं केलं वाटलं. पूर्वी लोक चांगले बसून जेवत होते, या श्रीमंतांना किडा आला, उभ्यानं जेवण सुरू केलं. आणि ते वरहट नावाला एक ताटली हातात घेत भात. एकाला भातच सापडला ना, ते ताटलीच घेऊन घरी गेलो. एकाला भात सापडला तर वरण सापडला. एवढ्या एकानं धक्का लावला, तो भातही सांडला. या पैशावाल्यानी धर्माचं वाटोळं केलं. काय मत आहे तुमचं? अरे किती सुधरा, अजून लोक तोंडानं जेवतात.
श्रीमंत लोक मागून सुरू करा. बावळ्याचा बाजार बस खाले त्याला चेपलाच वरायचे असतील दुसरीने. चांगले गुलाबजामू गोल होते, टपाटप खायचे लोक. या श्रीमंतांना किडा आला, यंदा गुलाबजामूच लांबावला. काय त्या बापाचं गेलं होतं बा, चांगले खात होते लोक टपाटप, लांबला गुलाबजामू गुतला म्हाताऱ्याच्या नागपुरी, गेलं म्हातार. बुंदीन गुलाबजामू सेपरेट खायला शोभत आहे का एकत्र? सेपरेट. बुंदीची चव वेगळी, गुलाबजामूची चव वेगळी. बुंदी पाकाच्या बाहेर, गुलाबजामू पाकात. बुंदी डाळीची, गुलाबजामू मैद्याची. कोणला किडा आला या श्रीमंतांना, एकत्र केले दोन्ही. राजा राणी काय काय बापाचं गेलं. राजा एवढा, राजा एवढा, एवढी राणी. राजाला कळलं सुद्धा नाही आपल्याला राणी कवाची टाकली का मुका घेऊन गेली. दरिद्री. आता एक लग्नात फाजील पद्धत आली. फाजील मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो आता 99 झाला, नाही तर 35लाच होता पहिला. आणि त्याच्या माग ते सटात सांड अर्ध्या बाटलीसाठी लटके. त्या नवरी माग 2-4 यारपाट पुरी, इतकी मेकअप, इथल्या फटीत चमकी. आणि एक बाजूनं भांग, एक बाजू मोकळी. एक पोरग कॅनलच्या कडे उभं होतं, पोरीनं असं केलं, ते पडलं कॅनल मध्ये. त्याला वाटलं खुणावलं का काय केलं बाबून ते. आणि त्याच्या पुढे तो बँडवाला. बाहर फूल बरसा मीरों में वो आए, मीरों में वो आए. लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचं आहे आता. बाहर फूल बरसा मीरों में वो आया. जमलं की नाही? मीरों में वो आया. आणि तो मग चालू होतं कसं माहिती का? आणि त्याच्या पुढे फुलं टाकीत. अरे बाटलीची बुच टाका, एवढे येते. ते मरणाचं पटरी बेतन त्याला का आला फुडन बिल. चला या जागेवर. एक दिवस म्हातारा वट्यावर बसला होता, आपलं मारुतीच्या देवळाच्या वट्यावर बसला. मराठी शाळा सुटली, पोरं पळत चालले. म्हाताऱ्याला वाटलं पोरं लवकर का सुटले, म्हणून त्या म्हाताऱ्याने एका पोराचा धरला हात. आणि त्या धरलं का रे पळतो. ते पोरग म्हणलं मला आहे 2-4 दिवस सुट्टी. त्या म्हाताऱ्याने त्या पोराचा गाल ओढला. आणि माझ्या नाताला सुद्धा सुट्टी असेल म्हणून त्यानं त्या पोराच्या तोंडात चॉकलेट घातलं. त्याला कोण